आता कशास्तव बोलू फार, तूच माझा आधार, शिशु मातेच्या कडेवर असल्या निर्भय सहजची. असो ह्या स्तोत्रासी जे जे वाचतील प्रेमेसी, त्यांच्या त्यांच्या कामनेसी तुम्ही पुरवा महाराजा. ह्या स्तोत्रास आपुलावर हाची असो निरंतर, पठण करत्याचे त्रिताप दूर व्हावे एक संवत्सरी. शुचिर्भूत होऊन नित्य स्तोत्र करावे पठण, शुद्ध भाव ठेवून आपुलिया मानसी. हे अशक्य असले जरी तरी प्रत्येक गुरुवारी सद्गुरुमूर्ती अंतरी आणून पाठ करावा. तेही अशक्य असल्यास प्रत्येक एकादशीस वाचणे ह्या स्तोत्रास कौतुक त्याचे पहावया. स्तोत्रपाठका उत्तम गती, अंती देईल गुरुमूर्ती. ऐहिक वासना सत्वरगती त्यांची पुरवून श्रोते हो. ह्या स्तोत्राच्या पारायणे मंदबुद्धी होतील शहाणे. कोणा आयुष्य असल्या उणे तो पठणे होय शतायू. धनहीनता असल्या पदरी कुबेर येऊन राबेल घरी. हे स्तोत्र वाचल्यावरी सत्य सत्य त्रिवाचा. संततिहीन संतान होईल स्तोत्र केल्या पठण. स्तोत्र पाठकाचे संपूर्ण रोग जातील दिगंतरा. भयचिंता निवेल मान मान्यता वाढेल. अविनाश ब्रह्म कळेल नित्य स्तोत्राच्या पारायणे. धरा बुध हो स्तोत्राविषयी विश्वास आपुल्या मानसी. तर्क वितर्क कुकल्पनेसी जागा मुळी देऊ नका.